Very good morning, प्यारे बच्चों. This is the work energy theorem, the concept of class 11th. Why we have to learn? Because each concept of class 11th is very helpful in the class 12th. Okay. Just now recording has been started. So बेटा, वर्क एनर्जी क्लास 8th पासून आपण शिकत आलोय की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट गेट्स कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर. ओके. इट गेट्स ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. तिला तयार नाही करू शकत, डिस्ट्रॉय नाही करू शकत. तर वर्क एनर्जी थ्योरम काय सांगतो? सिंपल आहे. प्यारे बच्चों, whatever the change in the work done is there. Okay. Change in work done. Change in work done is equal to change in total energy. That is it. Whatever the change in the work done will be there, that much change in the energy is there. Sir, what do you mean by this? प्यारे बच्चों, चेंजला फिजिक्स मध्ये आपण डेल्टा लिहितो. जो जो चेंज आहे, जो बदल आहे. सो डेल्टा डब्ल्यू इज इक्वल टू चेंज इन द टोटल एनर्जी. ही जी मेकॅनिकल एनर्जी आहे ही दोन प्रकारची असते, कायनेटिक आणि पोटेन्शियल. सो कॅन आय से डेल्टा, आय विल राईट टोटल एनर्जी. ओके बेटा, मी असं लिहू का? डेल्टा कायनेटिक एनर्जी प्लस डेल्टा potential energy. So very first thing is ki whatever the change in the energy, whatever the change in the work done is change in the energy. Energy दोन प्रकारची आहे, kinetic आणि potential. That's why I have written K plus P. It's not K plus P, it is change in K plus change in P. फटाफट example with field देतो. Okay. For example number 1, एक ऑब्जेक्ट आहे. This is the horizontal surface of the earth. Okay बेटा. आणि इथे हा ऑब्जेक्ट आहे, नन्नासा मुन्नासा प्यारासा. आणि ह्या ऑब्जेक्टला आपण पकडलं, वरती आणलं. काय केलं? याला आपण पकडलं आणि एका रेषेत काय केलं बेटा? वरती आणलं. राईट. सो बेटा, व्हॉट एव्हर द चेंज इन डुईंग द वर्क ओव्हर हिअर, ह्या ऑब्जेक्टला धरून आपण वरती उचलल्यामुळे काय झालं बेटा? त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढली. आर यू अंडरस्टँडिंग? ओके. सो चेंज इन द वर्क डन वॉज नथिंग बट डेल्टा पोटेन्शियल एनर्जी. आर यू अंडरस्टँडिंग? सो हे वर्क डन, हा जो ऑब्जेक्ट आहे याला वरती उचलून आपण इथपर्यंत आणला. काय वाढली? त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढली. बिकॉज पोटेन्शियल एनर्जी आयडेंटिटी काय आहे बेटा? पोझिशन. पोटेन्शियल एनर्जी वेन पोझिशन गेट्स चेंज्ड, आणि कायनेटिक एनर्जी वेन अ बॉडी हॅज मोशन. ओके. बघ, पोझिशन चेंज झाली, वरपर्यंत उचलून त्याला मी आणला. सो वर्क डन वॉज पोटेन्शियल एनर्जी. याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आली. सर वर्क डन दोन प्रकारचे आहे. मी केलेलं वर्क डन, आय विल से एक्सटर्नल वर्क डन विच विल बी पॉझिटिव्ह, कारण की मी जिकडे फोर्स लावला तिकडे डिस्प्लेसमेंट झालं, पॉझिटिव्ह. पण अर्थच्या रिस्पेक्टने इट विल बी निगेटिव्ह. का? तर वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड्स, डिस्प्लेसमेंट वरती आहे. गेटिंग? अच्छा. एक्झाम्पल नंबर सेकंड, एखादी गाडी आहे. वन्स अगेन दिस इज द हॉरिझॉन्टल सरफेस. ठीक आहे ना बेटा? आणि एखादी कार आहे. ठीक ठीक, कार आहे, ट्रक, एक व्हेकल आहे. ठीक आहे. हे जे व्हेकल आहे, ही जी गाडी आहे, ट्रॅव्हल झाली. राईट. सो प्यारे बच्चों, ह्या डायरेक्शन मध्ये ती गाडी गेली तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ऑब्विस आहे, गाडीला चालायला इंजिन विल अप्लाय द फोर्स, आणि त्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट एका स्ट्रेट लाईन मध्ये. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, याला तुम्ही काय म्हणता बेटा? वर्क डन. राईट. सो गाडी पळती आणि तिच्यात तुम्ही या दोन पोझिशन घेतल्या. दिस इज इनिशियल पोझिशन, दिस इज फायनल पोझिशन. सो आय विल से कायनेटिक एनर्जी इनिशियल आणि कायनेटिक एनर्जी फायनल. सो प्यारे बच्चों, गाडी आता एका रेषेत चालली आहे हॉरिझॉन्टल रोडने. सो डेल्टा डब्ल्यू चेंज इन द वर्क डन इज नथिंग बट change in the kinetic energy. We write kinetic energy final minus kinetic energy initial. Are you understanding? कारण इथे potential energy 0 आहे, कारण की गाडी हॉरिझॉन्टल रोडने चालली आहे. इट हॅज नो हाईट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ह्या केस मध्ये काय झालं बेटा? वी डिड नॉट कन्सिडर कायनेटिक एनर्जी, वी वर इंटरेस्टेड इन द
potential position of the system. So potential energy was increased. Screenshot घ्या. This was the concept of class 11th work energy theorem. Done. आता आपल्याला वळायचे बर्नौली काकांच्या इक्वेशन कडे. डेनियल बर्नौली वॉज अ सायंटिस्ट ज्याचं डेडिकेशन फिजिक्स मध्ये पण आहे as well as his dedication is over there in mathematics as well. ठीक आहे ना. बर्नौली इक्वेशन फॉर द कंटिन्युअस फ्लुइड्स. मी तुम्हाला सांगितलं की कंटिन्युअस फ्लुइड साठी MCQ आला होता एकदा सीईटी मध्ये. असा होता की तो लाईक हाय वॉटरफॉल बरं का. तर तो फ्लो कंटिन्युअस आहे का, तो फ्लो स्टेडी आहे का, असा क्वेश्चन होता. 4 ऑप्शन होते. स्टेडी फ्लो, टर्बुलंट फ्लो, असे काहीतरी 2-4 ऑप्शन होते. हाय वॉटरफॉल आहे ना बेटा, खूप वरून पडणारा, इट इज नॉट स्टेडी फ्लो, नाही का. तो स्टेडी फ्लो मध्ये येत नाही, तो लॅमिनार फ्लो मध्ये येत नाही. ठीक आहे ना. आपल्याला कोणता फ्लो पाहिजे. वी आर कन्सिडरिंग आयडियल फ्लुइड. फ्लुइड जरी फ्लो होत असलं, प्रीतीचं झुळझुळ पाणी, कन्सिस्टंट फ्लो जरी आपल्याला फील होत असला, तर बेटा व्हेनेवर वी आर सीइंग स्टेडी फ्लो, तर मी तुम्हाला त्याची कॉन्सेप्ट दिली होती. स्टेडी फ्लो म्हणजे काय, की बाबा ऍट एनी पॉइंट तुमचं ते जे वेसल आहे, तो जो पाईप आहे, तुमचा तो पाईप नॉन युनिफॉर्म असला तरी चालेल, नाही का. कुठे छोटा क्रॉस सेक्शन, कुठे मोठा क्रॉस सेक्शन, बट कुठल्याही पर्टिक्युलर पॉइंटला प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी सेम पाहिजे. इट इज द डेफिनेशन ऑफ द स्टेडी फ्लो. वन्स अगेन बाय कन्सिडरिंग दॅट द लिक्विड, आपलं फ्लुइड वी आर कन्सिडरिंग लिक्विड. फ्लुइड कन्सिस्ट ऑफ बोथ द थिंग्स, लिक्विड्स अँड गॅसेस. आपलं फ्लुइड कसं असलं पाहिजे, इनकॉम्प्रेसिबल, irrotational, and which has steady flow. Bernoulli equation, very important. Bernoulli equation, very important for your competitive exams. Okay, sir, what is Bernoulli equation? एकदा मी तुम्हाला ते काय आहे ते देतो, नंतर त्याचा प्रूफ देतो. बेटा सपोज हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे, एग्री, आणि तुमच्याकडे ना एक नॉन युनिफॉर्म पाईप आहे, लाईक दिस. यू हॅव अ नॉन युनिफॉर्म पाईप लाईक दिस, नाही का, ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया काय होत चाललाय, चिक 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 वाढत चालला. किंवा तो कसाही असू शकतो, असा मोठा छोटा छोटा. शेवटी तो पाईप आहे. वी आर कन्सिडरिंग दॅट अ पाईप. ठीक आहे ना. ट्यूब, वी आर कन्सिडरिंग अ ट्यूब. तिचा क्रॉस सेक्शनल एरिया छोटा इथे A1, मोठा इथे A2. डन. बेटा तिचा जो हा एंड आहे, इज ऍट द हाईट H1 फ्रॉम द बॉटम. हा जो उजवीकडचा एंड आहे, इज ऍट द हाईट ऑफ H2 फ्रॉम द बॉटम. ओके. फ्लुइड हॅज एंटर्ड फ्रॉम हिअर अँड इज लिव्हिंग फ्रॉम ओव्हर देअर. माझं फ्लुइड इथून एंट्री मारतंय बरं का, तिथे बरं का, लेटेस्ट से इथे त्याची व्हेलॉसिटी V1 आहे, आणि इथून बाहेर पडताना त्याची व्हेलॉसिटी V2 आहे. ओके. पुढे आपल्याला ऍप्लिकेशन्स पाहिजेत त्याचे. अच्छा बेटा, हा जो एरिया आहे, इथून फ्लुइड चाललंय, तर तो जो एरिया आहे ना असा, आणि फ्लुइड हे असं एंट्री मारते परपेंडिक्युलर, सो ऑब्विसली देयर विल बी प्रेशर, फोर्स इनटू एरिया. ज्या फोर्सने फ्लुइड चाललंय एरियातून, है की नाही, एरिया गोलगोल आहे, फ्लुइड एंट्री मारते, राईट. अच्छा. सो बेटा, here whatever the pressure is there at this side, I would like to say that की बेटा pressure is P1. जरा बोल्ड करतो त्याला, की बेटा pressure is P1 at this side. ओके. आणि इथे ह्या साइडला जो प्रेशर आहे, I would like to say that the pressure at this end is P2. है की नाही. It is nothing but P2. Agree बेटा. अच्छा. हे जे माझं फ्लुइड आहे, जे त्या पाईप मधून फ्लो करणार आहे, that rho is the density of my fluid. Rho is the density of my fluid. हे तुम्हाला माहिती ऑलरेडी. ओके. सो प्यारे बच्चों, बर्नौली इक्वेशन आपल्याला काय सांगतं, आय विल गिव्ह इट ऑन द बोर्ड. बर्नौली इक्वेशन आपल्याला सांगतं की प्रेशर एनर्जी, बघ त्याला किती प्रकारे लिहितो मी, ते आपल्याला सांगतं. मी स्टेटमेंट सहित लिहितो. एका सीईटी मध्ये क्वेश्चन आला होता, बर्नौलीज इक्वेशन इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ, जसं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी
वॉज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. है की नाही? जेवढं मास एंट्री मारेल तेवढंच मास एक्झिट होईल. इथेही तेच आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इज देअर. पण अनदर थिंग, हे कशावरती बेस्ड आहे? फर्स्ट ऑफ ऑल I will write it is based on conservation of energy. कशावरती बेस्ड बेटा आहे? कंझर्वेशन ऑफ एनर्जी. राईट. बरं, कंझर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते प्रणव आपल्याला? की टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. कंझर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते? टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. सिस्टमची टोटल एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट. गुरुजी, तुम्ही तर आम्हाला मागायची सांगितलं चेंज इन द वर्क डन इज चेंज इन द एनर्जी. ऑब्वियस आहे ना, एनर्जी इज इंटरकन्व्हर्टिबल. जे वर्क डन आहे, चेंज इन द वर्क डन आहे, तोच तर एनर्जी आहे. सो एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. एनर्जी बिल्कुल कॉन्स्टंट है, कन्वर्ट होत राहील. सो प्यारे बच्चों, टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ एनर्जी इज फ्लुइड हॅव्हिंग? फ्लुइड कडे किती प्रकारची एनर्जी आहे? सो बेटा, फ्लुइड कडे 3 प्रकारची एनर्जी आहे. बघा, प्रेशर एनर्जी. अच्छा, अजून कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. गेटिंग ना बेटा? सर वाय पर युनिट व्हॉल्यूम? पर्टिक्युलर तेवढ्या फ्लुइड साठी कन्सिडर करावं लागेल ना आपल्याला. दॅट्स वाय वी आर टेकिंग पर युनिट व्हॉल्यूम. सो प्यारे बच्चों, प्रेशर एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. राईट. बरं, याला अजून अशा प्रकारे लिहू शकतो आपण की बेटा प्रेशर एनर्जी इज पी. ओके. प्लस ही जी कायनेटिक एनर्जी आहे आपल्याला माहिती आहे की 1/2 mv². सो बेटा इट विल बी रिटन ॲज लाईक 1/2. बघा, मी जरा एक स्टेप वाढवतो, व्यवस्थित करतो, डोंट वरी. 1/2 mv² अपॉन मोठा v. प्लीज प्यारे बच्चों, डू नॉट गेट कन्फ्युज्ड इन छोटा v आणि मोठा v. मी पुन्हा पुन्हा सांगतो की छोटा v इज वेलॉसिटी. ओके बेटा. आणि मोठा v इज व्हॉल्यूम. गेटिंग ना बेटा? छोटा v फॉर वेलॉसिटी, मोठा v फॉर व्हॉल्यूम. प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, mgh अपॉन दॅट मोठा v इज व्हॉट बेटा? इट इज कॉन्स्टंट. गेटिंग? मग आता मास अपॉन व्हॉल्यूम तर डेन्सिटी आहे. सो दिस कॅन बी ऑल्सो रिटन ॲज 1 आपलं p प्लस हे बघा 1/2 मास अपॉन व्हॉल्यूम इज डेन्सिटी रो. हे बघ, छोटा v². मास अपॉन व्हॉल्यूमला काय लिहिलं? डेन्सिटी. किती वेळ वापरला सांग मला? वापरला का नाही बेटा? डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड प्लस पुन्हा m अपॉन v ला रो टाकतो and rho gh is equal to constant is a most convenient way of writing this. Okay. Total energy, pressure plus kinetic energy per unit volume plus potential energy per unit volume, हा एक feasible way. Okay. And it is also written as, जर का मी 2 सेक्शन घेतले, ह्या सेक्शन साठी इज इक्वल टू त्या सेक्शन साठी, कुठल्याही 2 सेक्शन साठी also I have to write, then I can write also. बरं का, इकडचा 1 तिकडचा 2. So also it will be written as this for numerical solving. P1 plus 1/2 रो तर विचारा सेम राहील, रो v² ला सफिक्स 1 कारण की ही साइड 1 आहे, v1 प्लस रो g याच्याला सफिक्स 1. ऍग्री ना बेटा? इज इक्वल टू फॉर द सेकंड साइन प्रेशर एनर्जी P2, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम यू कॅन से 1/2 रो v². आणि इथे बघ रो GH2, रो GH2. जी तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत प्लॅनेट बदलत नाही. आर यू अंडरस्टँडिंग? मी याला पण डब्बा करतो. दीज आर द मोस्ट पॉप्युलर वेज टू राईट. एकदा बेटा लक्ष दे, याचा स्क्रीनशॉट घे, याचा स्क्रीनशॉट घे.
आणि आता एक सिंपलचा क्वेश्चन मी तुम्हाला सर्वांना विचारतो. याला प्रूव्ह करायचं आपल्याला आता. कमिंग सून द प्रूफ. सर्वांना आता एक क्वेश्चन विचारतो इंटरेस्टिंग. हे बघ माझ्याकडे एक पेपर आहे, एक नाही 2 पेपरचे तुकडे आहेत. ठीक आहे ना बेटा? आय विल गिव्ह यू 3 ऑप्शन्स. 3 नाही 4 ऑप्शन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बेटा हे जे 2 पेपर्स आहे, आय हॅव होल्डेड दोज पेन्स लाईक दिस, बरं का असे. आणि आता ह्या 2 पेपर मधून मी हवा फुंकली, या 2 पेपर मधून मी हवा फुंकली, तर 4 ऑप्शन पैकी काय होईल? पुन्हा इमॅजिन करा. हा, एक्सपेरिमेंट करू शकता तुम्ही सुद्धा आणि सांगू शकता मला. हे बघ बेटा, हे जस्ट पेपर्स असे पकडले आणि आता मी मधून हवा फुंकणार, राईट? हवा फुंकल्याच्या नंतर 4 पैकी व्हॉट विल हॅपन? आय विल गिव्ह यू 4 ऑप्शन्स. पटापट मला रिप्लाय करायचं. ओके, हे पुसू का आता? हे प्रूफ आता आपल्याला करायचे, राईट? 4 ऑप्शन्स देतो तुम्हाला. हा, 4 ऑप्शन्स आय वुड लाईक टू गिव्ह. You have to answer. So beta, tick 1, same, म्हणजे no change. Tick 2, those 2 papers will attract. Tick 3, repel. आणि tick 4, none of these. चला, 1 2 3 4. 1 2 3 4, get on the dance floor. Once again, these are the 2 papers. I am poking हवा in between these 2, right? What will happen? Same, म्हणजे no change, तसेच राहतील. Attract, repel किंवा none. I am poking हवा. What will happen? Sagar is saying, sir, they will repel one another. Means Sagar is saying, sir, they will move away from one another. माझ्या कंजूस लाडक्या बाल मित्रांनो, तुम्ही तुमचं ओपिनियन टाका. जादूगार कारखेले has asked you the question. Vedanti is saying, Guruji, it will remain same. Kalyani, what is your opinion? I'm waiting for your reply. बोला. Vedanti is saying, sir, same. Sagar is saying repel. Palak, Payal, Sanjali, आपला ओपिनियन टाका. घरी प्रयोग करून पहा हवं तर 2 मिनिटात पटकन. कल्याणी सिंग सर दे आर अट्रॅक्टिंग. कल्याणीचं म्हणणं आहे सर अट्रॅक्ट. आता म्हणते 3 रिपेल. अच्छा, म्हणजे तुझं मन चेंज झालं. यू आर सेइंग सर दे विल रिपेल. साक्षीचं म्हणणं आहे सर सेम. अच्छा, म्हणजे बरेच जणांचं म्हणणं असं आहे सेम रिपेल. बोला बोला. प्रणव एखाद्याने एक्सपेरिमेंट करून पहा. एकदम फर्मली सांगा काहीतरी एक. Ashlesh is saying, sir, they will repel. Payal is saying 3, repel. Palak is saying, sir, they will repel. चला, झालं सगळ्यांचं? प्रणव is saying, sir, same. चला, आली रे आली. आता माझी बारी आली. बेटा, as far as the subject physics is concerned, we must get feel of it. जे आन्सर आहे ते तुम्हीच मला सांगायचं व्हॉट इज हॅपनिंग 1 2 3 4 पैकी, राईट? बघा आता हे पेपर, आय हॅव होल्डेड पेपर्स लाईक दिस. हा, आणि मी थ्रस्ट, मी हवा फुंकतो बघा, आणि मग मला सांगायचं सगळ्यांनी व्हॉट वॉज करेक्ट. चलो अगेन. अगेन आय एम डुईंग. पटापट बोला. आय वॉन्ट रिप्लाय. व्हॉट इज हॅपनिंग हियर बेटा? What has happened? Attracted. Both these papers attracted. Everybody agree? Kalani is still saying sir repel. Everybody's attraction is there. They were attracting. Obvious है. एक्टर है, एक्ट्रेस है, एक डायरेक्टर भेटला. प्यारे बच्चों, फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी करेक्ट आन्सर इज दे अट्रॅक्टेड. अट्रॅक्टेड. वी डिड द एक्सपेरिमेंट. आता घरी करून पहा सगळ्यांनी. आता ते का अट्रॅक्ट झाले? वी हॅव टू फोकस ऑन दिस. आणि मग आता आपण प्रूफ पाहणार. लक्ष दे बेटा. हाऊ एनर्जी रिमेन्स सेम अँड गेट्स ट्रान्सफर्ड चा जो फील आहे क्लास 8 पासून तुम्ही आतापर्यंत बघत आले. कुठलाही भरपूर एक्झाम्पल्स वी कॅन टेक. हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण पाहिलं. बघ लक्ष दे. हे जे 2 पेपर आहे, मी मधून हवा फुंकली,
प्यारे बच्चों, हवा फुंकली. हवा इज अ फ्लुइड इन बिटवीन दिस टू पेपर्स. कम ऑन. ज्याची डेन्सिटी रो आहे, जसं माझ्या ट्यूब मधून फ्लुइड चाललंय, लिक्विड चाललंय, तसं ह्या दोघांच्या मध्ये हवा आहे. आणि हवेची डेन्सिटी व्हॉट एव्हर इट इज देअर, लाईक इट इज रो. हवा फुंकली आणि हे जवळ आले. हे जवळ आले मीन्स व्हॉट? 3 टाइप ऑफ एनर्जी इज देअर. प्रेशर, कायनेटिक, पोटेन्शियल. आता आय हॅव कन्सिडर्ड की दे बोथ आर ऍट द सेम हाईट. मी जे 2 पेपर घेतले, दे आर ऍट द सेम हाईट. सो प्रेशर, कायनेटिक आणि पोटेन्शियल पैकी पोटेन्शियलला कट करून टाका. बरं का? कट करून टाका, कारण आपण एका सेम हाईटला घेतलं ना. सो पोटेन्शियलचा विषय संपला. खाली कोणती उरली? प्रेशर एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. प्यारे बच्चों, मी हवा फुंकली म्हणजे मी काय केलं एक्झॅक्टली? मी प्रेशर वाढवला. हवा फुंकली म्हणजे ह्या 2 पेपर मध्ये यू मे कन्सिडर एनी वन पेपर. ओके, दोघांच्या मध्ये हवा फुंकली. मी प्रेशर एनर्जी वाढवली. बेटा, प्रेशर एनर्जी वाढली याचा अर्थ कोणतीतरी एक कमी व्हायला पाहिजे का नाही? कारण की आहेत 2च, पोटेन्शियल संबंधच नाही. कायनेटिक आणि प्रेशर पैकी प्रेशर एनर्जी वाढवली, कायनेटिक एनर्जी कमी व्हायला पाहिजे. याचा अर्थ काय झाला बेटा? लक्ष दे. हवा फुंकली, सो दोघांच्याही साठी, ही साइड आणि ही साइड, माझी पामवाली साइड, बरं का? इथे काय झालं बेटा? प्रेशर वाढला. प्रेशर इनफॅक्ट नीट लक्ष दे, स्पीड वाढला. नीट लक्ष दे, स्पीड वाढला. आय एम व्हेरी सॉरी, मी प्रेशर बोलत होतो, मी एकदम व्यवस्थित बोलतो. हवा फुंकल्याने म्हणा स्पीड वाढला. स्पीड वाढला म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली. कम ऑन. हवा फुंकली, स्पीड वाढला म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी जर का वाढली तर बेटा प्रेशर कमी व्हायला पाहिजे. कळालं की नाही कळालं? प्रेशर एनर्जी प्लस एक मिनिट. ओके ओके. प्रेशर एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट. ऍग्री ना बेटा? आता नीट आहे. हे जे पेपरवाला एक्झाम्पल घेतल्यात, पोटेन्शियल उडाली, उरली कोण? प्रेशर आणि कायनेटिक. मग आता टोटल एनर्जी जर का कॉन्स्टंट राहायची असेल, जेवढी अगोदर तेवढीच नंतर, हवा फुंकण्याच्या अगोदर जेवढी एनर्जी, नंतर सुद्धा तेवढीच एनर्जी, तर बेटा स्पीड वाढवल्यामुळं कायनेटिक एनर्जी वाढली. आणि कायनेटिक एनर्जी जर का वाढली तर प्रेशर कमी, तरच सिस्टम बॅलन्स होईल. अदरवाइज सिस्टम विल नॉट गेट बॅलन्स. सो एव्हरीबडी हॅज अग्रीड की सर मॅथमॅटिकली एक वाढला तर दुसरा कमी झाला, आम्हाला कळालं, इट विल रिमेन कॉन्स्टंट. आता चला फीलचा विषय. हवा फुंकल्याच्या नंतर कायनेटिक एनर्जी वाढली, सो ह्या साईडचा दोघांचे ह्या साईडचा प्रेशर काय झाला? कमी. ऍग्री? प्रेशर कमी. कमी म्हणजे काय? कुणाच्या तुलनेत? इकडच्या आणि इकडच्या बाहेरच्या ऍटमॉस्फिअरच्या साईडने ह्या दोघांच्या मधला प्रेशर काय झाला? कमी. आणि वाढला कोणता? ह्या साईडचा, बाहेरच्या साईडचा. प्रेशर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. एव्हरीथिंग बेटा लक्ष दे, हे मी तुम्हाला खूप वेळा दिलंय. प्रेशर प्रेशर फ्लोज फ्रॉम हाय टू लो लेवल, है की नाही? लो लेवल. अच्छा, वॉटर फ्लोज फ्रॉम, सेम थिंग ना प्यारे बच्चों. म्हणून तर घराच्या वरती टाकी हाय लेवल टू द लो लेवल. अच्छा, हीट फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू द लो टेम्परेचर. अच्छा, युअर चार्ज फ्लोज फ्रॉम हे 12 महिने तुम्हाला मी प्रत्येक चॅप्टर मध्ये देत राहणार आहे इलेक्ट्रोस्टॅटच्या. अच्छा, चार्ज फ्लोज फ्रॉम, चेंज एखादा हे करेल. चार्ज फ्लोज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू द लो पोटेन्शियल. हाय टू लो पोटेन्शियल. बेटा क्लिअर आहे? इथे माझा हिरो प्रेशर आहे, इथे माझा हिरो प्रेशर आहे, विच फ्लोज फ्रॉम हाय टू द लो लेवल. हवा फुंकली, कायनेटिक एनर्जी वाढली, सो मध्ये प्रेशर कमी झाला. कोणाच्या रिस्पेक्टने कमी झाला? बाहेरच्या, ह्या साईडच्या आणि ह्या साईडच्या तुलनेत इथे इथे आतमध्ये प्रेशर कमी झाला. कमी झाला. प्रेशर फ्लोज फ्रॉम हाय टू लो. हाय वाली ही साईड, लो वाली ही साईड. सो इकडनं याला इकडे दाबलं. ऍग्री? हा, हाय वाली ही साईड, लो वाली ही साईड. इकडून इकडे प्रेशर आला. सो दोघांच्या बाबतीत काय झालं? हाय टू लो ट्रू, हाय टू लो ड्रू, आणि दोघांचा मिलाप होत आला. पटापट बोला, मजा आली का नाही? सगळं फिजिक्स कळालं का नाही? स्क्रीनशॉट पाहिजे त्याचा घेऊन टाका. कम ऑन, बी फास्ट. हाय स्पीड मध्ये रिप्लाय टाका. मजा आली का नाही? एव्हरीथिंग हॅज बीन अंडरस्टूड क्रिस्टल क्लिअरली ऑर नॉट? फटाफट रिप्लाय करा. ते काय अट्रॅक्ट करतात, रिझन कळालं? डन. आली रे आली. आता याला प्रूव्ह करण्याची वेळ आली.
गेटिंग? प्यारे बच्चों, लेट्स प्रूव्ह दिस. हा, आता बघ. सो थोडक्यात काय की बेटा एक एनर्जी वाढली, ऑब्विस आहे की दुसरी कोणीतरी कमी होणार, ते सगळं बॅलन्स होणार. घरात जसं छोटी ताई आहे आणि आपण आहे, किंवा आपण आहे, छोटा दादा आहे, नाही का, गर्ल्स अँड बॉयज. तुमच्या घरात कोणीतरी एक छोटा कॅरेक्टर आहे तुमच्यापेक्षा. सो त्या छोट्याने जर का समजा आई पप्पाने खाऊ आणला, छोट्याने जर का त्याच्यावरती अटॅक केला, सो तुमच्या वाट्याला कमी येणार. खाऊ विल रिमेन कॉन्स्टंट ना बेटा. सो दिस विल हॅपन अराउंड एव्हरीथिंग. जसं की एरोप्लेन, आपण खूप सो मेनी एक्झाम्पल्स वी कॅन टेक. सध्या मला तुम्हाला हा प्रूफ करून द्यायचा आहे, राईट? आय एम गोना प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं बेटा मला? हे पुसतो आता. ओके, सो मला काय प्रूव्ह करून द्यायचंय? हा बर्नौली थिअरम. दिस इज समथिंग विच आय विश टू प्रूव्ह. काय बेटा? P1 प्लस 1/2 इंटू रो V1 स्क्वेअर, बरं का, प्लस रो GH1 इज इक्वल टू P2 प्लस 1/2 रो V2 स्क्वेअर प्लस रो GH2 इज समथिंग आई हैव टू प्रूव. चलो शुरू करेंगे. शुरू कर. आता बेटा लक्ष दे. व्हेरी फर्स्ट थिंग, एक फ्लुइड आहे, मगाची हवा होती, आता लिक्विड आहे, ज्या ट्यूब मधून एंट्री मारतंय आणि इकडनं एक्झिट मारतंय. गेटिंग ना बेटा? सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड की व्हॉट एव्हर द चेंज इन द वर्क डन इज द चेंज इन द एनर्जी. सो बेटा इथे वर्क डन W1, इथे वर्क डन W2 असं म्हणूया आपण, राईट? सो बेटा ह्या साईडला वर्क डन आय विल से W1, ह्या साईडचं जे वर्क डन आहे आय वुड लाईक टू से, लिहितो. ओके ना बेटा? W2 हा क्रॉस रेट, ठीक आहे ना? बघ लक्ष दे. हा, तर व्हॉट एव्हर द चेंज इन द वर्क डन इज देअर. जसं नाही की मागाशी गाडी चालली होती, सो चेंज इन द वर्क डन वॉज कायनेटिक एनर्जी, कारण ती एका रेषेत चालली होती. इथं फ्लुइडच्या बाबतीत तिन्ही गोष्टी आल्या. कोणत्या कोणत्या? बघ ना, चेंज इन द वर्क डन आला. ओके, विच विल रिलेट द डिफरन्स इन बिटवीन प्रेशर. एकदम व्यवस्थित समजून घे रे. आय विल टेल एव्हरीथिंग इन धिस. एकदम जेई नीट ऍडव्हान्स लेवल पर्यंतचे सगळे क्वेश्चन्स होते. फील घे. 3 प्रकारची एनर्जी आहे: प्रेशर, कायनेटिक, पोटेन्शियल. प्रेझेन्स कसा आहे तिघांचा? प्रेझेन्स कसा आहे बेटा? बघ, हा एरिया छोटू, प्रेशर मोठू. हा एरिया मोठू, प्रेशर छोटू. अरे जितका छोटा एरिया तितका प्रेशर ज्यादा. सो प्यारे बच्चो, देयर इज डिफरन्स इन बिटवीन प्रेशर. यस यस सर, प्रेशर एनर्जीचा अस्तित्व आपल्याला कळालं. सेकंड, सर व्हॉट अबाउट कायनेटिक एनर्जी? फ्लुइड फ्लो होतंय, कायनेटिक एनर्जीचा आयडेंटिटी कार्ड काय? मोशन. जिथे मोशन होतीये तिथे कायनेटिक एनर्जी आहे. यस सर, प्रेझेन्स ऑफ कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो फेल्ट. सर व्हॉट अबाउट प्रेझेन्स ऑफ द पोटेन्शियल एनर्जी? मगाशी तुम्ही जे पेपर पकडले होते, दे वर ॲट द सेम हाईट, सो पोटेन्शियल इग्नोर केली. बट इथे हाय एंड हाईट H1 ला आहे, हाय एंड मोठ्या हाईट H2 ला आहे. सो दोघांच्या हाईट मध्ये डिफरन्स आहे. सो पोटेन्शियल एनर्जीचा सुद्धा प्रेझेन्स फील झाला आपल्याला. फील आला की नाही आला? सो तिन्ही एनर्जीचा आपल्याला फील आला. आता हाऊ दे आर इंटर कन्व्हर्टिबल, आपल्याला तेच तर पाहायचंय. सो फॉर दॅट पर्पज, व्हेरी फर्स्ट थिंग इज चेंज इन द वर्क डन काढू आपण, राईट? सो मला पटापट सांगा, वर्क डन मोठं कोणतं? लुकिंग ऍट द डायग्राम. 1 का 2? पटापट रिप्लाय करा. 1 का 2 एवढा रिप्लाय टाका मला. मोठं कोणतं वर्क डन आहे? 1 का 2? पटापट रिप्लाय टाका. मोठं का छोटं? मोठ्यातून छोटा वजा करत असतो आपण. सो 1 मोठा का 2 मोठा? आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम पटापट. विद्या इज सेइंग 2, सागर इज सेइंग 2. वर्क डन 1 मोठा का 2 मोठा? बाकी अपक्ष उमेदवार प्रणव, पटापट रिप्लाय करत जा रे. एव्हरीबडी इज सेइंग 2 मोठा. प्रत्येक जण तुमच्यापैकी चुकतोय. मगाशी सगळेजण म्हणत होते सर आयदर सेम ऑर रिपील. हा, कल्याणी सिंग सर 1 मोठा. बेटा लक्ष दे, आपण का चुकतो? चुकू दे. दिस इज द बेस्ट क्वालिटी, ब्युटिफुल प्लॅटफॉर्म टू कमिट द मिस्टेक्स. बिनधास्त चुका, दररोज चुका. कशासाठी? तर हिअर वी हॅव अ चान्स टू रिकवर. आपल्याला फायनल एक्झाम मध्ये नाही चुकायचं, तोपर्यंत किती वेळा चुकू द्या, रिकवर करा. बघ लक्ष दे बेटा, वाय 1 ला मोठा ते तर कळणं माझ्या, ही तर खरी मजा आहे. ओके, अर्थात आपण 2-1 करू शकतो. पॉझिटिव्ह अख्ख्या फिजिक्स मध्ये ना प्लस आणि मायनस ला काही घाबरायचं नाही. उत्तर निगेटिव्ह आलं म्हणजे साईन चुकले किंवा डायरेक्शन चुकली. बेटा हा मोठा आणि हा छोटा. वाय? बघ, एरिया छोटा आहे, प्रेशर मोठा. हा बघ ना, एरिया मोठा, प्रेशर छोटा. आर यू अंडरस्टँडिंग? म्हणून तर खालून फ्लुइड वर चाललंय ना. हाय प्रेशर टू द लो प्रेशर, नाही तर खालून वर पाणी गेलंच नसतं.
इथं मोटर लावावी लागेल ना, मग खालून पाणी वर जाईल, त्याशिवाय जाणार नाही. सो दिस इज वर्क डन विच इज बिग अँड दिस इज स्मॉल. आश्लेष फील आला बेटा? सो W1 माइनस W2. ओके, अच्छा प्यारे बच्चों, व्हाट इज द फॉर्म्युला फॉर वर्क डन? सर इट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, Fs cos theta, but जिकडे फोर्स तिकडे डिस्प्लेसमेंट आहे, राईट? सो थीटा इज 0, सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट विच इज इक्वल टू वन साइड आहे ना, सो फोर्स इज F1 आणि डिस्प्लेसमेंटला मी L1 लिहू का गुरुजी? व्हॉट इज L1? L1 इज द लेंथ. लक्ष दे बेटा, त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ना, मी काय करतो आता, लक्ष द्या. मी फ्लुइडचा हा एवढा सेक्शन कन्सिडर करतो, नीट लक्ष दे. हा स्पीड V1. हा जो फ्लुइडचा सेक्शन आहे बेटा, एवढा इथून जे फ्लुइड चाललंय बरं का, फ्लुइडचा हा जो एवढा सेक्शन आहे बेटा, हा जो टाइम इंटरवल आहे ना याच्यासाठी, लेट अस से दॅट टाइम इंटरवल इज डेल्टा टी. सपोज एका सेकंदात काहीतरी मास ऑफ फ्लुइड, एका सेकंदात काहीतरी मास ऑफ फ्लुइड असं पुढे ढकललं, तर बेटा एका सेकंदात कुठलाही एक सेकंदाचा टाइम इंटरवल तुम्ही पकडला बरं का, तर आपण इकडचा सेक्शन पकडू. हा अच्छा, मला फार कमी पकडवा गेला, कारण की तेवढंच मास ऑफ फ्लुइड ह्या सेक्शन मधून बाहेर पडेल. इज एव्हरीथिंग, एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टँडिंग दिस व्हॉट आय मीन टू से? जेवढं ह्या सेक्शन मधून फ्लुइड एंट्री मारते, त्या सेक्शन मधून तेवढं फ्लुइड बाहेर पडणार आहे तेवढ्याच वेळेत. इथं जादू आहे. सो बेटा डेल्टा टी इज द सेम टाइम इंटरवल, राईट? आणि हा जो माझा सिलेंडर दिसतोय तुला इथे इमॅजिनरी, हा जो फ्लुइडचा सिलेंडर बनलाय बरं का बेटा, तर त्याची ही जी लेंथ आहे ना, इट्स L1 ओनली. आर यू अंडरस्टँडिंग? बराच राडा झाला इथं, बट वी हॅव टू अंडरस्टँड. डर के आगे जीत है. बघ हा L1 आणि ही जी लेंथ आहे ना बेटा, दिस लेंथ इज L2. ऍग्री? एकदम सिस्टमॅटिक दिसतंय ते, ओके ना बेटा? चलो, सो ही लेंथ L1 आणि ही लेंथ L2. एव्हरीबडी ऍग्री? यस सर. सो बेटा लक्ष दे, वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो हा जो एरिया आहे, क्रॉस सेक्शनल एरिया, त्याला परपेंडिक्युलर फोर्स इज व्हॉट प्रेशर, राईट? सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज L1, राईट? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज L1 मायनस वर्क डन ऍट द सेकंड एंड, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, त्या एंडला F2 आणि डिस्प्लेसमेंट इज L2. किती घेतलंय ते? एक सेकंदाच्या टाइम इंटरवल करता असलेला फ्लुइडचा जो व्हॉल्यूम आहे, तो व्हॉल्यूम, तो सिलेंडर आहे हा. ओके, अच्छा. सो बेटा आपल्याला माहिती आहे प्रेशर इज नथिंग बट F परपेंडिक्युलर अपॉन एरिया, आहे की नाही? परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. इकडनं जो प्रेशर आहे F1 अपॉन A1, बाहेर पडतानाचा जो प्रेशर आहे त्या सेक्शन मधून F2 अपॉन A2. सो F1 ला काय लिहू शकतो मी? प्रेशर इंटू एरिया. सो P1 इंटू A1. ऍग्री? P1 इंटू A1 झालं. हे बघ L1 ऍज इट इज मायनस F2 ला काय लिहू बेटा? P2 इंटू A2 आणि हा L2 ऍज इट इज. ऍग्री? यस सर. मग आता एरिया इंटू लेंथ काय प्यारे बच्चों? व्हॉल्यूम. एरिया इंटू लेंथ काय? व्हॉल्यूम. सो एरिया इंटू लेंथ इज व्हॉल्यूम. सो आय वुड लाईक टू से P1 इंटू P1. ठीक आहे, ह्या सिलेंडरचा व्हॉल्यूम V1 मायनस P2 इंटू A2 इंटू L2 काय झालं बेटा? V2. अच्छा, आणखी एक कन्सेप्च्युअली मला तुम्हाला देण्याची इच्छा भरपूर होती, मी देतोच. हे बघ, त्याला आणखी थोडस ना आपण डीप जाऊ. कसं बघा, लक्ष दे, म्हणजे सगळं कव्हर होईल आपलं. हे बघा P1 ऍज इट इज, हा बेटा, प्रेशर A1 ऍज इट इज, एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया A1 बरं का, आणि राहिला विषय L1 चा. तर आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती बेटा, वेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ऍग्री? हे बघ, V इज डिस्प्लेसमेंटला मी L लिहू का आता? L लेंथ मधून फ्लुइड चाललंय ना, वेलॉसिटीला मी लिहू का? लेंथ अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम? लेंथ अपॉन टाइम. ऍग्री? L बाय टी. सो बेटा टीला डेल्टा टी लिहितो, कारण मी इथे डेल्टा टी घेतला. V ला लिहिला L बाय डेल्टा टी. मग L1 काय होईल बेटा? V1 डेल्टा T1. बट डेल्टा T1 नाही, डेल्टा टीच लिहावं लागेल, कारण की टाइम इंटरवल सेम आहे ना. अच्छा, V छोटा आहे का मोठा? छोटा. वेलॉसिटी आहे, नेहमी नेहमी लक्षात ठेवा, छोटा V फॉर वेलॉसिटी, मोठा V फॉर व्हॉल्यूम. छोटा V फॉर वेलॉसिटी, बिग V फॉर व्हॉल्यूम.
V1 डेल्टा टी एग्री प्यारे बच्चों मायनस हे बघ P2 A2 आणि L ला काय लिहू V डेल्टा टी म्हणजे V2 स्पीड ऍट द सेकंड एंड इनटू डेल्टा टी क्लियर आहे यस सर सो A1 V1 डेल्टा टी बरं का एरिया इंटू लेंथ हा व्हॉल्यूम असतो व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड एंटर्ड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड लेफ्ट किंवा लिव्ह सो बेटा P1 into this much part is V, right? So V1 minus P2 into V2. Agree? But प्यारे बच्चों, whatever the fluid has entered, that much fluid has left. आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मध्ये पाहिलं जितकं मास ऑफ फ्लुइड एंट्री करेल तेवढंच मास ऑफ फ्लुइड बाहेर पडेल याचा अर्थ मास पर युनिट व्हॉल्यूम इज अ डेन्सिटी राईट सो जितका व्हॉल्यूम या साईडला तेवढंच व्हॉल्यूम त्या साईडला तेवढ्याच वेळेत नाही का लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास एज वेल एज एनर्जी येस सर सो बेटा V1 आणि V2 दे बोथ आर सेम व्हेरी इम्पॉर्टंट थिंग V1 आणि V2 बोथ आर सेम लिहून दे तुम्ही कंसात अजिबात घाबरू नको P1 मायनस P2 अच्छा कसं करू नाही याला लिहितो P1 इंटू V मायनस P2 इंटू V सर काय केलं इथे प्यारे बच्चों V1 इज V2 इज V सर मीन्स व्हॉट व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड entered बरं का बेटा V1 is equal to volume of fluid left V2 agree so त्या दोघांना मिळून मी नाव V दिलं V1 is V2 is V so बेटा P1 minus P2 into V is my change in the work done फटाफट reply करा whether you have understood this or not I want reply from you come on have you understood the change in the work done is P1 minus P2 into V स्क्रीनशॉट घ्या अरे बोला अरे अंडरस्टूड पुसून पुढे जाऊ का रिपीट करू एकदा रिपीट करा लक्ष दे वर्क डन इथे ज्यादा इथे कमी कारण इथे प्रेशर ज्यादा इथे प्रेशर कमी म्हणून आपण काय घेतलं W1 मायनस W2 वर्क काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट सो ह्या एंडला फोर्स काय असेल F1 इंटू डिस्प्लेसमेंट काय लेंथ L1 वजा इथे काय F2 इंटू L2 सर फोर्स काय प्रेशर इंटू एरिया सो P1 इंटू A1 L1 ऍज इट इज वजा F2 काय P2 इंटू A2 L2 ऍज इट इज पुढचा चेंज काय केला मी हे बघ तुला ब्रॅकेट्स टाकून सांगतो इथं चेंज काय केला F1 ला लिहिला P1 इंटू A1 इथे काय केला P2 इंटू A2 पुढे चेंज काय केला बेटा मी हा जो L1 आहे याला काय लिहिला V इंटू टी सो V1 इंटू डेल्टा टी V2 इंटू डेल्टा टी एग्री ठीक आहे V इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम किंवा लेंथ अपॉन टाइम डेल्टा टी सो बेटा एरिया इंटू ही तर लेंथ आहे ना एरिया इंटू लेंथ इज व्हॉल्यूम सो V1 आणि इथं V2 असे दोघांना नाव टाकले हा V1 आणि हा V2 बट V1 आणि V2 सेम जेवढा व्हॉल्यूम एंट्री मारतोय तेवढाच व्हॉल्यूम एक्झिट मारेल तेवढ्याच वेळेमध्ये ही गोष्ट समजून घे हे जरी तुला दोन्ही व्हॉल्यूम वेगवेगळे दिसत आहेत तर तेवढंच फ्लुइड आहे जेवढं ह्याच्यामध्ये तेवढं त्याच्यामध्ये इन द सेम टाइम अच्छा सोर जर का त्याच्यात पाणी बिनी अडकलं तर काय मग फ्लो विल नॉट बी कंटिन्युअस मग खेळ जमणार नाही आयडियल फ्लुइड होणार नाही ते आलं लक्षात पाणी अडकलं बिडकलं जसं आपला नळ चोकअप होतो का नाही नळ चोकअप झाला तुमचा बेसिनचा म्हणजे काय झालं त्याच्यात ते मास अडकलं म्हणजे फ्लो इज नॉट कंटिन्युअस ओके जेवढी एंट्री मारली तेवढीच गेलं पाहिजे ऍट द सेम टाइम सो V1 आणि V2 सेम सो त्या दोघांना V लिहिलं तो कॉमन आला अँड दिस इज द वर्क डन चला पुसू आता याला ओके स्क्रीनशॉट हवं तर याचा असा घे जसं वाटेल तसं लिहा चला वर्क डनचा विषय संपला आता हे जे वर्क डन आहे हे जे काम झालं हा जो डिफरन्स इन द प्रेशरमुळे काम झालं हे काम कशामुळे झालं बिकॉज देर वॉज डिफरन्स इन द प्रेशर मध्ये डिफरन्स होता म्हणून तो फ्लुइड फ्लो झालं मी जेव्हा हवा फुंकली दोन पेपर मध्ये फू ते अट्रॅक्ट झाले प्रेशर मध्ये डिफरन्स होता म्हणून तर हाय टू लो फ्लो झाले दिस वे सो तसं प्रेशर मध्ये डिफरन्स होता फ्लुइड फ्लो झाला सो डेल्टा डब्ल्यू काढला आपण आता उरले दोन प्रकारची एनर्जी कायनेटिक आणि पोटेन्शियल राईट सो चेंज इन द कायनेटिक एनर्जी काढू आपण डेल्टा की कायनेटिक
एनर्जी. सो फ्लुइड हॅज फ्लोन फ्रॉम हिअर टू हिअर. सो आपण म्हणू कायनेटिक एनर्जी फायनल मायनस इनिशियल म्हणजे 2 minus 1. ओके, सेकंड मायनस फर्स्ट which is equal to kinetic energy is 1/2 mv square. Agree? So 1/2 mv square. आता बघ बेटा, मास ऍज इट इज फक्त याला सफिक्स 2 मायनस 1/2 mv स्क्वेअर फक्त v ला सफिक्स 1. जेवढं मास ऑफ फ्लुइडने एंट्री मारली तेवढंच मास ऑफ फ्लुइड बाहेर पडलं तर मग m ला सफिक्स याचा काही संबंध नाही. मास इज कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, फक्त स्पीड इज चेंज. छोटा v फॉर वेलोसिटी. अच्छा, सो बेटा 1/2 कॉमन आहे. येस सर. छोटा m कॉमन आहे. येस सर. मग आतमध्ये काय राहील? v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर. बेटा डेन्सिटी काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. बेटा येस और नो? सो मी m ला लिहू का v रो? m ला लिहू का v रो इज इक्वल टू 1/2 m ला लिहितो v इंटू रो इंटू v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर. ऍग्री? ओके, m ला काय लिहिलं v रो, m ला काय लिहिलं v रो. अच्छा, सो बेटा दिस वॉज द चेंज इन द कायनेटिक एनर्जी. व्हॉट अबाउट चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी? हाईट मध्ये डिफरन्स आहे, सो पोटेन्शियल एनर्जी मध्ये फरक आहे. येस सर. सो डेल्टा पोटेन्शियल एनर्जी इज ऑब्वियस है, हाइट ज्यादा है, पोटेन्शियल एनर्जी मोठी आहे. सेकंड मायनस फर्स्ट. ओके, आणि जरी 1 - 2 केलं काही फरक नाही पडत, मायनस आहे, त्यामुळे साईनचं काही गडबड नाही करायचं. आता आपल्याला माहिती म्हणून आपण करतोय. ठीक आहे, सेकंड मायनस फर्स्ट. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे बेटा mgh. m इज द मास ऑफ द फ्लुइड, g इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, and h at the second side it is h2 minus first side mgh1. मास कॉन्स्टंट आहे, g तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत प्लॅनेट सेम आहे. वर ऑन द अर्थ आपण जर ज्युपिटरवर गेलो, माझे त्या ज्युपिटरवर नाही, ज्युपिटर प्लॅनेटवर, तिथं जी बदलल. हा, जी तोपर्यंत बदलत नाही. अच्छा, mg कॉमन निघाला. येस गुरुदेव. सो mg इंटू h2 मायनस h1. सो बेटा m ला पुन्हा v रो लिहू. येस सर. m कॅन बी रिटन ॲज v इंटू रो इंटू g h2 मायनस h1. ओके, सो बेटा डेल्टा कायनेटिक एनर्जी, डेल्टा पोटेन्शियल एनर्जी लिहिली आपण. आता बाय वर्क एनर्जी प्रिन्सिपल किंवा वर्क एनर्जी थेरम, बाय वर्क एनर्जी theorem, whatever the change in the work done is there is nothing but change in the kinetic plus change in the potential. जेवढा वर्क डन मध्ये चेंज आहे तेवढाच कायनेटिक अधिक पोटेन्शियल मध्ये चेंज आहे. सो बेटा डेल्टा डब्ल्यू आपण मगाशीच पाहिलं, काय आला होता बेटा? P1 मायनस P2 इंटू V, राईट, विच इज इक्वल टू डेल्टा की कॉपी पेस्ट करा 1/2 V रो कंसात V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस व्हॉट अबाउट पोटेन्शियल एनर्जीचा चेंज ठीक आहे, V रो जी, V रो जी H2 मायनस H1. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी वरचा पार्ट पुसतो. डन. तर लक्ष द्या. सो बेटा हा जो व्ही आहे, आर यू ऍग्री? इथून कट होईल, ह्या दोघांमधून पण कॉमन येऊन कट झाला असता, सो त्याला उडून देऊ आपण. ऍग्री? मग इथे काय उरलं बेटा? P1 मायनस P2, P1 मायनस P2 इज इक्वल टू, आता बघ 1/2 रो V2 स्क्वेअर, ब्रॅकेट सोडून आपण 1/2 रो इंटू V2 स्क्वेअर. सो 1/2 इंटू रो V2 स्क्वेअर मायनस 1/2 रो V1 स्क्वेअर. झालं? आता बघ प्लस रो जी H2 प्लस रो जी H2 मायनस रो जी H1. झालं? आता 1 वाले एका साईडला घेऊ, 2 वाले त्या साईडला ठेवू, म्हणजे प्रूफ होईल. सो P1 इकडे साईडचं 1 वाली ही टर्म आहे, डावीकडे घ्या, मायनस ची प्लस होईल 1/2 इंटू रो इंटू
V1 स्क्वेअर. 1 वाली ही एक टर्म आहे, डावीकडे होईल प्लस, सो प्लस रो जी H1. ऍग्री? चला, हा मायनस वाला P2 पलीकडे जाऊ द्या. सो बेटा इट इज इक्वल टू P2. झालं? ही टर्म इथंच ठेवतो मी, प्लस 1/2 रो V2 स्क्वेअर प्लस ही टर्म इथंच रो जी H2. झालंय का नाही प्रूफ? बोला पटकन. मजा आली? मजा आली? स्क्रीनशॉट घ्या. विल स्टॉप हिअर फॉर फिजिक्स. अरे बोलो, अंडरस्टूड एकदम टकाटक. इन टुमॉरोज लेक्चर वी विल लर्न ऍप्लिकेशन्स, ओके, एक्झाम्पल्स आणि चांगले लेवलचे सम्स. ठीक आहे. सो व्हॉट इज बर्नौलीज इक्वेशन बेटा? पोटेन्शियल आपलं प्रेशर एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. किंवा दिस इज द मोस्ट फेमस फॉर्म. याच्यावरती न्यूमरिकल सोडवायचे आपल्याला, नाही का? वन साइडची इज इक्वल टू टू साइडची एनर्जी इज सेम. P1 प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर प्लस रो जी H1 इज इक्वल टू P2 प्लस 1/2 रो V2 स्क्वेअर प्लस रो जी H2. पाठ झालंच पाहिजे बाय प्रॅक्टिस. आणि आता आपण बोलतोय मॅथ्स कडे.